गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। भ्रम ज्ञान का विचार, न्याय मत के अनुसार भ्रम की रीति। भ्रम ज्ञानाचा आता हा विषय अर्थात इथे शेवट होणार आहे। त्याच्यामध्ये अनेक शास्त्रकारांचे विचार केले आहे। भ्रम हा विषय यामध्ये अनेक विचार येतील, 6 प्रमाणे येतील, त्यातलं एक प्रमाण होत आलं। आता पुढे जे प्रमाण आहे त्याचा विषय हे त्या प्रमाणे हा विषय सांगतील आणि प्रमाण महिमाही सांगतील। म्हणून आता न्यायाच्या मताने भ्रम कसा आहे त्याचा विचार। जहाँ भ्रम होवे तहाँ न्याय मत में यह रीति है, दोष सहित नेत्र का संयोग रज्जु से जब होवे तब रज्जुत्व धर्म से नेत्र का संयुक्त समवाय संबंध तो है, परंतु दोष के बल से रज्जुत्व भासे नहीं। है ना। आता रज्जुचा तो डोळ्याशी संबंध आहे, दोषयुक्त डोळ्याशी तो संयुक्त समवाय आहे, पण दोषयुक्त नेत्रामुळे तो संबंध कळत नाही। किंतु रज्जु में सर्पत्व भासे है, म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्पत्व भासते संयुक्त समवायाने। यद्यपि सर्पत्व से नेत्र का संयुक्त समवाय संबंध नहीं है, तथापि इंद्रिय के संबंध विना ही दोष बलते सर्पत्व का संबंध रज्जु से नेत्र से प्रतीत होवे है। डोळ्याशी त्याचा संबंध नाही, पण दोषयुक्त असणारी त्याचा संबंध आहे। तो कोणता संयुक्त समवाय कसा आहे ना, पण कशाची? सर्पत्व अधिकाची। चला। परंतु जाकू दंडत्व की स्मृति पूर्व होवे ताकू रज्जु में दंडत्व भासे है। आता पुन्हा ते म्हणतो की दंड ज्याला संस्कार आहे त्या दंड स्मृतीत होते झालं। जाकू सर्पत्व की पूर्व स्मृति होवे ताकू रज्जु में सर्पत्व भासे है। आणि ज्याला पूर्वी सर्पाचे संस्कार आहे त्याला सर्पाची स्मृती होते। वस्तु के ज्ञान में विशेषण के ज्ञान को हेतुता, विषय जे ज्ञान आहे त्या विषय ज्ञानामध्ये विशेषणाची विशेषता। जहाँ दोष रहित इंद्रिय के यथार्थ ज्ञान होवे तहाँ भी विशेषण का ज्ञान हेतु है। आता दोषाचं जरी त्या पदार्थ ज्ञान झालं तरी त्याचं विशेषण जर कळलं तर ते विशेष आहे। त्याला म्हणजे विशेषणाचं ज्ञान होणं हे एक विशेष आहे असं त्याचं म्हणणं आहे। याते रज्जु ज्ञान ते पूर्व रज्जुत्व का ज्ञान होवे है। रज्जु ज्ञानाच्या पूर्वी रज्जुत्वाचं ज्ञान होतं। काहे ते? कारण श्वेत उष्ण शीत श्वेत कंचुकवान यष्टीधर ब्राह्मणस नेत्र का संयोग होवे। तो उदाहरण द्यायला लागले ते काय श्वेत युक्त यष्टी म्हणजे काठी त्याचं ज्ञान होतं, त्याचे विशेष कदाचित मनुष्य है ऐसा ज्ञान होवे है, कदाचित ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे है, कदाचित यष्टीधर ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे है। कधी नुसतं ब्राह्मण असं ज्ञान होईल, कधी मनुष्य असं ज्ञान होईल,
आणि कधी काटेवाला ब्राह्मण असं ज्ञान होईल. कदाचित कंचुकवाला ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे है. कदाचित पांढऱ्या कपड्याचा ब्राह्मण आहे, कंचुक म्हणजे सदरा. कदाचित श्वेत कंचुकवाला ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे है. कदाचित पांढऱ्या शर्टाचा वाला असा तो ब्राह्मण आहे. कदाचित उष्णीष वाला ब्राह्मण है. कदाचित उष्णीष वाला म्हणजे वेगळ्या कपड्याचा ब्राह्मण आहे. कदाचित श्वेत उष्णीष वाला ब्राह्मण है. कदाचित श्वेत उष्णीष वाला ब्राह्मण आहे. ऐसा ज्ञान होवे है. असं ज्ञान होते त्यात. कदाचित उष्णीष वाला कंचुक वाला यष्टीधर ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे. मग ती सगळं विशेषणच आहे. हे सगळं विशेषणच ना. उष्णीष, पांढरा, यष्टीधर हे त्याचं ज्ञान होतं कदाचित. कधी कधी कदाचित श्वेत उष्णीष वाला श्वेत कंचुक वाला यष्टीधर ब्राह्मण है ऐसा ज्ञान होवे. कदाचित पांढऱ्या शर्टाचा त्याच्या पांढरा त्वचा काटेधर असं त्याचं ज्ञान होतं. 6 नेत्र संयुक्तो सारे ज्ञानों का साधारण कारण है. तिथं त्या नेत्र संयुक्त जे आहे पुढे काय नेत्र संयोग तो सारे ज्ञानों का साधारण कारण है. नेत्र संयोग जे आहे ते सगळ्या ज्ञान साधारण कारण आहे. ज्ञानों की विलक्षणता में यह हेतु है. ज्ञानाची जी विलक्षण त्याचे धर्म, त्याची जाती, त्याचे अस्तित्व ही जे ज्ञानत्व त्याचे ज्ञानत्व धर्म त्याचा. जहाँ मनुष्यत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ मनुष्य है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. जिथं नेत्र संयोगाने ज्ञान होतं चाक्षुष प्रमा म्हणायचं. मग त्याच्या विशेषणाचं, त्याच्या धर्माचं, त्याच्या धर्मीचं जे ज्ञान होत ते विशेषण. जहाँ ब्राह्मणत्व का ज्ञान और नेत्र संयोग होवे तहाँ ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. हो, जिथे ब्राह्मणत्व म्हणजे विशेषणाचं जे ज्ञान होतं ते नेत्र संयोगाने होतं. जहाँ यष्टि और ब्राह्मणत्व का ज्ञान और नेत्र संयोग है तहाँ यष्टिधर ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. हो, जिथे टिकाची वाला ब्राह्मण चाक्षुष ज्ञान होता. जहाँ कंचुक और ब्राह्मणत्व रूप 2 विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ कंचुक वाला ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. 2 विशेषण म्हणलं की चाक्षुष ब्राह्मण विशेषण असतं. 2 विशेषण काठी पांढरत्व. जहाँ श्वेता विशिष्ट कंचुक रूप और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ श्वेत कंचुक वाला ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. सगळं विशेषण डोळे संबंधाने. जहाँ उष्णीष और ब्राह्मणत्व रूप 2 विशेषण का ज्ञान होवे तहाँ उष्णीष वाला ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. म्हणजे कंचुक वाला तसं उष्णीष वाला. जहाँ श्वेता विशिष्ट उष्णीष रूप विशेषण का और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे है तहाँ श्वेत उष्णीष वाला ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. विशेषण सगळे घ्यायचं. जहाँ उष्णीष कंचुक यष्टि ब्राह्मणत्व इन 4 विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ उष्णीष वाला कंचुक वाला यष्टिधर ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. चाक्षुष म्हणजे चक्षुष प्रमाणाने सगळ्या विशेषणाचं ज्ञान होतं. जेवढे विशेषण असतील तेवढे चाक्षुष, उष्णीष, काष्टी, ब्राह्मणत्व, श्वेतत्व हे जे त्याचे विशेषण आहे त्या विशेषणाचं सहज ज्ञान होतं पण चक्षु प्रमाण. जहाँ श्वेत विशिष्ट उष्णीष विशेषण का और श्वेतता विशिष्ट कंचुक विशेषण का तैसे यष्टि और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ श्वेत उष्णीष श्वेत कंचुक यष्टिधर ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. सगळे विशेषण सहज
इस रीति से जिस विशेषण का पूर्व ज्ञान होवे तीस विशेषण विशिष्ट का इंद्रिय ते ज्ञान होवे है. पाठीमाग ज्या विशेषणाचं ज्ञान झालं त्या विशेषणाचं त्या विशिष्टचं ज्ञान होतं. तहा इंद्रिय का संबंध तो सारे तुल्य है. इंद्रियाचा संबंध सगळ्या विषयावर सारखाच आहे. विशिष्ट प्रत्यक्ष की विलक्षणता का हेतु विलक्षण विशेषण ज्ञान है. आणि जे ज्ञानाचे विलक्षण काय ते विशेषणामुळे. कारण अनेक विशेषण आहेत ना, अनेक विशेषणामध्ये ते ज्ञान अनेक झाले म्हणजे ज्ञानाच्या विलक्षणचं कारण जर विशेषण. जो विलक्षण विशेषण ज्ञान को कारण नहीं माने तो नेत्र संयोगते ब्राह्मण के सारे ज्ञान तुल्य हुए चाहिए. जर नाही मानलं तर सगळे ज्ञान सारखं व्हायला पाहिजे. जहाँ घट से नेत्र का तथा त्वक का संयोग होवे तहाँ कदाचित घट है ऐसा प्रत्यक्ष होवे है. कदाचित पृथ्वी है, कदाचित पृथ्वी है ऐसा ज्ञान होवे है. कधी त्वचेचा संबंध झाल्यानंतर कधी घट आहे कधी पृथ्वी आहे. कदाचित घट पृथ्वी है ऐसा ज्ञान होवे है. कदाचित घटच वाटी आहे असं ज्ञान होईल. जहाँ घटत्व रूप विशेषण का ज्ञान और इंद्रिय का संयोग होवे तहाँ घट है ऐसा प्रत्यक्ष होवे है. जिथं पंचेंद्रियाचा आता घटत्व रूप विशेषण का घटत्व रूप विशेषणाचं आणि इंद्रिय संयोग होवे याचा संबंध होतो तहा तिथे घट है ऐसा प्रत्यक्ष होवे है. ते घट आहे प्रत्यक्ष म्हणजे विशेषण सह विशेष ज्ञान होतं. जहाँ पृथ्वीत्व रूप विशेषण का ज्ञान और इंद्रिय का घट से संयोग होवे तहाँ पृथ्वी है ऐसा प्रत्यक्ष होवे है. पृथ्वीचं ज्ञान झालं पृथ्वीचं ज्ञान होतं घट संबंध झाला तर. जहाँ घटत्व पृथ्वीत्व इन दोनों विशेषण का ज्ञान और इंद्रिय का संयोग होवे तहाँ घट पृथ्वी है ऐसा प्रत्यक्ष होवे. जिथे घटाचा आणि पृथ्वी संबंध आहे तिथे घट पृथ्वी आहे असं म्हणजे घट माती आहे. इस रीति से घट से इंद्रिय का संयोग रूप कारण एक है और विषय घट भी एक है. बस इथे इंद्रिय संयोग एक आहे आणि विषय एकच आहे. विशेषण हे विषय एकच आहे ना. और घटत्व पृथ्वीत्व जाति घट में सदा रहे है. त्याची जाती घटत्व पृथ्वीत्व आणखी काय असते ते जाती तेच पदार्थ कायम राहते सदा म्हणजे अखंड. तो भी कदाचित घटत्व सहित घट मात्र को ज्ञान विषय करे है. तरी पण घट मात्र म्हणजे अनेक जे पदार्थ त्याच्या विशेष ज्ञान त्या विशेषणाला विषय करताय. विषय करे ना कशाला विशेषणाला. द्रव्यत्व पृथ्वीत्व आदिक जाति और रूपाधिक गुण को घट है यह ज्ञान विषय करे नहीं. त्याचे जे बाकीचे आहे त्याचे विषय करत नाही त्या बाकीच्या विशेषणाला. कदाचित पृथ्वी है ऐसा घट का ज्ञान घट में घटत्व को भी विषय करे नहीं. तर मग ते पृथ्वी आणि घटत्व त्याला सुद्धा ते विषय करू शकत नाही. किंतु पृथ्वीत्व और घट तथा पृथ्वीत्व के संबंध को विषय करे है. मग काय करते घट आणि घटत्व या दोघात जो संबंध त्या संबंधाला जाणते ते ज्ञान संबंधाचं ज्ञान करून देतं. घटत्वाचं नाही पृथ्वीत्व नाही फक्त ते संबंधाचं ज्ञान करून देत आहे. किंतु किंतु पृथ्वीत्व और घट तथा पृथ्वीत्व के संबंध को विषय करे है. काय तथा किंतु पृथ्वीत्व और घट तथा पृथ्वीत्व के संबंध को विषय करे है. पृथ्वीच्या त्या घटाचा जो संबंध आहे त्याला ते ज्ञान विषय करते. कदाचित पृथ्वीत्व घटत्व जाति और तीन का घट में संबंध तथा घटत्व विषय करे है. इस रीति से ज्ञान का भेद सामग्री भेद विना संभवे नाही. अशा ज्ञानाचे प्रकार जे आहे ते सामग्रीशिवाय होत नाहीत. भेद म्हणजे प्रकार ज्ञानाचे घटत्व वेगळं पृथ्वीत्व वेगळं जातीत्व वेगळं हे जे त्याचे विशेषण आहेत त्या संबंधाशिवाय होत नाही. मग कधी विशेषणचा संबंध होईल कधी संयुक्त असे संबंध होईल.
पण विशेषणत्व जे प्रकार ते संबंधशय होत नाही. विशेषणत्व ज्ञानाचे जे प्रकार संबंधशय होत नाही. हे ज्ञान सामग्री सांगते. 10 विशेषण ज्ञानरूप सामग्री का भेद ही ज्ञान की विलक्षणता का हेतु है. विशेषण ज्ञानरूप सामग्री का त्या विशेषण रूप सामग्री आहे त्याचे ज्ञान सामग्री का भेद ही ज्ञान की विलक्षणता का हेतु है. त्या ठिकाणचे भेद आहे. विशेषण घटा ठिकाणी प्रसवित्व आणि घटत्व ह्या विशेषणाचा जो भेद आहे त्या भेदाचे ज्ञान हे याला कारण आहे. विलक्षण वेगळेपणा. जहाँ घट है ऐसा ज्ञान होवे तहाँ घट और घटत्व और घट में घटत्व का समवाय संबंध भासे है. मग तिथे बाकी सगळे समवाय संबंध आलाच की घटत्वाचा आणखी कोण होता घटत्वाचा बस घट आणि घटत्व. घट आणि घटत्वाचा समवाय संबंध आहे. जहाँ पृथ्वी है ऐसा घट का ज्ञान होवे तहाँ घट और पृथ्वीत्व और घट में पृथ्वीत्व का समवाय संबंध भासे है. ते झालंच की एकच घटत्व आणि घटत्व ते समवाय संबंधांचे ज्ञान होते. विशेषण और विशेष्य का स्वरूप. आता विशेषण स्वरूप लांब आहे का एक पेज बरं घेत असलं तर घे. कहा घटत्व पृथ्वीत्व विशेषण हे घट विशेष है. आता घट आणि घटत्व आता घटाचे काय विशेषण आहे आणि त्याचं ज्ञान घटत्व विशेषण आणि घट विशेष. ना ते सांगते घट आणि घटत्व. घट हे विशेष आहे घटत्व विशेषण आहे. काहे ते कारण संबंध का प्रतियोगी विशेषण कहिए है. संबंधाचा प्रतियोगी जो असताना विशेषण म्हणा. आता प्रतियोगी कशाला म्हणायचा हे कळलं पाहिजे. आता प्रतियोगी म्हणजे समजा विषय सांगतो मला फूल आहे आणि फुलाचा अभाव त्या कळीमध्ये असतो. मग ते फूल त्या कळीमध्ये जे असणार अभाव त्याचा प्रतियोगी आहे. त्या दुसरं उदाहरण सांगतो ते नाही कळलं तरी. आंबा आहे. आंब्याच्या ठिकाणी त्याचा मोहर आहे. त्या मोहराच्या ठिकाणी आंब्याचा अभाव आहे आणि ते ज्यावेळेस आंबा प्रगट होईल त्यावेळेस त्या आंब्याच्या अभावाचा प्रतियोगी आंबा आहे. फळाचा अभाव देत आहे ते फळाच्या अभावाचा प्रतियोगी फळ आहे. लक्षात आलं का नाही. आता आणखी सांग दुसरा विषय कळण्याकरता. हा पदार्थ आहे. या पदार्थात हिचा अभाव आहे. हिचा अभाव मग हे हिचं ठेवल्यानंतर हा पदार्थ या अभावाचा प्रतियोगी या पदार्थाच्या अभावाचा प्रतियोगी तोच पदार्थ आहे. लक्षात आलं आता. काहे ते कारण संबंध का प्रतियोगी विशेषण कहिए है. संबंध प्रतियोगी का म्हणायचं विशेषण म्हणजे त्याचा अभाव. संबंधाचा प्रतियोगी विशेषता संबंध संबंधाचा अभाव हा अभाव त्या संबंधाचा प्रतियोगी आहे. कारण अभावचा अभाव ना. संबंध का अनुयोगी विशेष कहिए है. आणि जे संबंधाचा अनुयोगी आहे. आता ही पदार्थ याचा अभाव आहे. हा पदार्थ संबंधाचा अनुयोगी झाला आणि ज्या संबंधाचा या पदार्थाचा अभाव है ना तो अभाव कसा प्रतियोगी. अभावाचा प्रतियोगी पदार्थ आणि त्या संबंधाचा अनुयोगी पदार्थ. पदार्थाच्या अभावाचा प्रतियोगी पदार्थाच्या अभावाचा प्रतियोगी पदार्थ आणि संबंधाचा अनुयोगी पदार्थ. संबंधाचा अनुयोगी पदार्थ आणि पदार्थाचा अभावाचा प्रतियोगी पदार्थ. अनुयोगी संबंध घ्यायचा. अभावाचा प्रतियोगी पदार्थ तो पदार्थ घ्यायचा. लक्षात आलं का. ज्याका संबंध होवे तो संबंध का प्रतियोगी. आलं का नाही. ज्याचा संबंध तो त्याचा प्रतियोगी संबंधाचा. और ज्यामे संबंध होवे तो अनुयोगी कहिए. आणि ज्याच्या संबंधाचं अनुयोगी. ज्यामध्ये ज्या पदार्थामध्ये संबंध होतो तो त्याचा अनुयोगी आहे आणि ज्याचा होतो ते त्याचा प्रतियोगी आहे. घटत्व का पृथ्वीत्व का समवाय संबंध घट में भासे है. याते
घटत्व पृथ्वीत्व समवाय संबंध के प्रतियोगी होने ते हा. विशेषण है. म्हणजे घटत्व आणखी काय पृथ्वीत्व पृथ्वीत्व हे जे आहे त्याच्या संबंधाचं प्रतीक आहे. हा. विशेषण जे आहे ते विशेषाचे प्रतीक आहे, संबंधाचं प्रतीक आहे. संबंध का अनुयोगी घट है. आणि त्या संबंधाचा अनुयोगी कोण आहे? घट आहे. आणि त्याचे विशेषण आहे ते प्रतीक आहे. याते विशेष है जहाँ दंडी पुरुष है ऐसा ज्ञान होवे तहाँ दंडत्व विशिष्ट दंड संयोग संबंध ते पुरुषत्व विशिष्ट पुरुष में भासे है. जे दंडत्व विशिष्ट त्या पुरुषाच्या ठिकाणी भासतं. ताकाही काष्टवाला मनुष्य है ऐसा ज्ञान होवे. त्याचे काचेवाला मनुष्य आहे असं ज्ञान होतं. तहाँ काष्टत्व विशिष्ट दंड मनुष्यत्व विशिष्ट पुरुष में संयोग संबंध ते भाते है. आता काष्टत्व म्हणजे काचे, काष्टत्व म्हणजे काचेचा विशेषण आणि ते माणूस त्या काष्टाचं हे विशेषण त्या माणसाच्या ठिकाणी भासतं. प्रथम ज्ञान में दंडत्व विशिष्ट दंड संयोग का प्रतियोगी होने ते विशेषण है. आता दंड त्या ठिकाणी दंडत्व है ना, तर त्याचा प्रतियोगी कोण आहे? दंड म्हणजे त्याचं विशेषण झालं. पुरुषत्व विशिष्ट पुरुष संयोग का अनुयोगी होने ते विशेष है. आणि पुरुष संबंध तो अनुयोगी आहे, संबंध अनुयोगी. द्वितीय ज्ञान में काष्टत्व विशिष्ट दंड प्रतियोगी है. दुसऱ्या ज्ञानामध्ये काष्टत्व विशिष्ट दंड प्रतियोगी आहे. दंडत्व है ना, त्याचा प्रतियोगी कोण आहे? दंड. मनुष्यत्व विशिष्ट पुरुष अनुयोगी है. दोनों ज्ञानों में यद्यपि दंड विशेषण है पुरुष विशेष है. तथापि प्रथम ज्ञान में तो दंड विषय दंडत्व भासे है, काष्टत्व भासे नहीं. पुरुष में पुरुषत्व भासे है, मनुष्यत्व भासे नहीं. तैसे द्वितीय ज्ञान में दंड विषय काष्टत्व भासे है. इकडे जसं पुरुषत्व भासत नाही तसं दंडाच्या ठिकाणी दंडाचंही भासत नाही. तैसे द्वितीय ज्ञान में दंड विषय काष्टत्व भासे है. आता ज्यावेळेस दुसरं ज्ञान आहे डबल त्यावेळेस ते काष्टत्व भासतं त्याचं. दंडत्व भासे नहीं. और पुरुष में मनुष्यत्व भासे है, पुरुषत्व भासे नहीं. मनुष्यत्व वेगळं पुरुषत्व वेगळं. दंडत्व और काष्टत्व दंड के विशेषण है. त्याचे हे विशेषण आहेत ना त्याचे. काहे ते दंडत्वादिकन का दंड में जो संबंध ताके प्रतियोगी दंडत्वादिक है. पुन्हा काहे ते कारण दंडत्वादिकन का दंडत्वादिकाचा दंड में जो संबंध दंड त्या दंडाच्या त्या काटे ठेकीचा संबंध आहे ताके प्रतियोगी त्या संबंधाचे प्रतियोगी दंडत्व अधिक है. दंडत्वादिक अधिक आहेत. और दंडत्वादिकन का दंड में संबंध है याते संबंध का अनुयोगी होने ते दंड विशेष है. दंड द्वंद आणि दंडत्व याचा संबंध आहे. दंडत्वाचा आणि दंड संबंध आहे म्हणजे दंड हे अनुयोगी झाला. और दंडत्वादिकन का दंड में संबंध है याते इस रीति से दंडत्व का दंड विशेष है और पुरुष का दंड विशेषण है ना. काहे ते दंड का पुरुष में जो संयोग संबंध ताका प्रतियोगी दंड है. संयोग संबंधाचा प्रतियोगी कोण आहे? दंड आहे. याते पुरुष का विशेषण है म्हणून ते विशेषण कोण आहे? दंड. दंड त्या पुरुषाचा. का संयोग का पुरुष अनुयोगी है याते विशेष है. म्हणून त्या संयोगाचा संयोग संबंधाचा अनुयोगी पुरुष आहे तो विशेष आहे. जैसे पुरुष का दंड विशेषण है तैसे पुरुषत्व मनुष्यत्व भी पुरुष के विशेषण है. सगळे विशेषण आहे त्या पुरुषत्व. दंडत्व जसं दंडाचं विशेषण आहे तसं पुरुषत्व मनुष्यत्व ही त्याचेच विशेषण आहेत. काहे ते कारण जैसे दंड का पुरुष में संयोग संबंध भासे है. ज्याप्रमाणे पुरुष ठिकाणी दंड पुरुष असते ना दंड का पुरुष में ज्याप्रमाणे दंडाच्या पुरुषाच्या ठिकाणी विशेष संयोग भासतो. संयोग आहे ना म्हणजे संबंध. तैसे त्याप्रमाणे पुरुषत्वादिक जाति का
समवाय संबंध भासे हे. तसं त्या पुरुषत्व जी जात आहे त्या पुरुषाच्या समवाय संबंध भासते, समवाय संबंध राहते. तिथे संबंध के पुरुषत्वाधिक प्रतियोगी होणे ते विशेषण है. तिथे संबंधाचं प्रतियोगी पुरुषत्वाधिक रामकृष्ण तिथे पुरुषत्व अधिक जे असणार आहे प्रतियोगी होणे ते विशेषण है. म्हणजे प्रतियोगी असल्यामुळे त्याचे ते विशेषण आहेत. और अनुयोगी होणे ते पुरुष विशेष है. त्याचा संबंध आहे ना कोणाचा, पुरुषत्वाचा पुरुषाचा दंडत्वा पुरुषत्वा जे काही संबंध आहे मग तो संबंध तो अनुयोगी झाला. आणि ते दंडत्व ना दंडत्व आणि दंड त्या संबंधात प्रतियोगी झाला. नाही लक्षात आलं. परंतु इतना भेद है पुरुष का धर्म जो पुरुषत्व मनुष्यत्वाधिक होवे तो केवल पुरुषत्व व्यक्ति के विशेषण है. काय परंतु इतना भेद है परंतु एवढा त्यात भेद आहे, प्रकार आहे भेदाचा. पुरुष का धर्म पुरुषाचा जे धर्म असणार आहे जो पुरुषत्व पुरुषाचा धर्म जो पुरुषत्व मनुष्यत्वाधिक त्याचे धर्म पुरुषाचे होवे तो केवल पुरुष व्यक्ति के विशेषण है. मग ते जर केवळ त्याचेच असत तर पुरुषाचे ते विशेषण आहे ते. और पुरुषत्वाधिक धर्म विशिष्ट पुरुष व्यक्ति में दंडाधिक विशेषण है. दंडाधिक भी दंडत्वाधिक धर्मन के विशेष है और पुरुषत्वाधिकन के विशेषण है. दंडाधिक भी दंडत्वाधिक धर्मन के दंडवताधिक धर्माचे विशेष है ते त्याचे विशेष आहेत. और पुरुषत्वाधिकन के विशेषण है. पुरुषाधिकाचे विशेषण किती आंधळीपणाच बोलणं आहे. कळत तुला पुढे. परंतु दंडत्वाधिक विशेषण के संबंध को धारी के पुरुषाधिक विशेष के संबंधी उत्तर काल में दंडाधिक होवे है. इस रीति से केवल व्यक्ति में पुरुषत्व मनुष्यत्व विशेषण है और पुरुषत्व व मनुष्यत्व विशिष्ट पुरुष व्यक्ति में दंडत्व व काष्ठत्व विशिष्ट दंड विशेषण है. जसे पुरुषत्व अधिक आहेत ना त्याचे दंडाचे ठिकाणी दंडाचा अधिक आहेत. पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व मनुष्यत्व जे आहे विशेषण तसंच दंडाच्या ठिकाणी दंडाचे त्याचे विशेषण आहेत. और केवल दंड व्यक्ति में दंडत्व व काष्ठत्व विशेषण है. केवळ त्याचेच विशेषण काष्ठत्व दंडत्व केवळ विशेषण आहेत. इस रीति से ज्ञान के विषयता का विचार करे तो बहुत सूक्ष्म है. चक्रवर्ती गदाधर भट्टाचार्य ने संगति ग्रंथ में लिखा है. याचा सूक्ष्म प्रकरण आणखी गदाधर भट्ट जे असणार आहे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलंय. अनेक प्रकार आणखी सूक्ष्मता याच्यापेक्षा. और जयराम पंचानन भट्टाचार्य ने तथा रघुनाथ भट्टाचार्य ने विषयता विचार ग्रंथ किए हैं. तिनमें लिखा है. आणखी ते जे त्याचे नाव घेतले त्याने जे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये हा विषय लिहिला विशेषत्व सूक्ष्मत्वाचा. सूक्ष्म पदार्थ संस्कृत वाणी विना लिखे जावे नाही. आणि एवढे सूक्ष्म प्रकरण जे आहे ते संस्कृत वाणी शिवाय नाही लिहिले जात. हे प्राकृत विषय आहे ते कळण्याकरता थोडक्यात सांगितलेलं आहे. और दुर्बोध हे कळायला कसे नाहीत याते अतिस्थूल रीती मात्र जनाई है. कोणती रीती अतिस्थूल कळतंय का. इतकं सूक्ष्म सांगून सुद्धा अतिस्थूल आहे. झाला विषय. पुंडली कोण ठेवली का नाही त्यात ठेवली ना. बरं न्याय प्रकाश आहे माझ्याकडे तर्कसंग्रह आहे. कोणाचं काय करा